तर राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडल्यानंतर आता निकाल काय लागणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। राज्यातील पत्रकारांच्या पोलनुसार महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर असल्याचं पाहायला मिळणार आहे। सत्तेच्या चाव्या इतर आणि अपक्षांच्या हाती असण्याची दाट शक्यता आहे। पत्रकारांच्या पोलचा अंदाज नेमका काय आहे पाहूया आमच्या स्पेशल रिपोर्टमधून। राज्यात मतदान संपलं असून आता सगळ्यांच्या नजरा निकालाकडे लागली आहेत। सगळ्या राज्याचं चित्र काय असेल, कोण बाजी मारणार याची उत्सुकता राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेला सुद्धा आहे। राज्यातील पत्रकारांच्या पोलच्या अंदाजानुसार महायुती आणि महाविकास आघाडीत काटेकी टक्कर असणार आहे। विदर्भात महायुतीला 21 ते 27 तर महाविकास आघाडीला 22 ते 28 जागा मिळतील असा अंदाज आहे। 5 जागांवरचं पारडं कुणाच्याही बाजूने फिरू शकतं। युतीची परफॉर्मन्स, युतीचा जो आहे महायुतीचा, तो थोडा सुधारला आहे। साधारणतः 62 जागा ज्या विदर्भामध्ये आहेत विधानसभेच्या, त्यापैकी आता असं दिसतंय की किमान महायुतीला एक 25 ते 28 जागा मिळतील। उत्तर महाराष्ट्रात महायुतीला 23 ते 28 जागा मिळण्याचा अंदाज आहे। महाविकास आघाडीला 9 ते 14 जागा मिळू शकतात अशी शक्यता आहे, तर अपक्ष आणि इतरांना 2 जागा मिळू शकतात। तर अन्य 3 जागांचा निकाल अनिश्चित असून याबद्दल महाविकास आघाडी किंवा महायुती अशा कोणाच्याही बाजूने हा निकाल जाऊ शकतो। मुंबई आणि ठाण्यात महायुतीला धक्का बसण्याचा अंदाज असून महाविकास आघाडीला चांगलं यश मिळू शकतं। मुंबई आणि ठाण्यात महायुतीला 16 ते 18 जागा मिळतील, तर महाविकास आघाडीला 26 ते 30 जागा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। इतरांच्या पदरात 4 जागा पडू शकतात, तर एका जागेचा निकाल हा अनिश्चित आहे। तिकडे मराठवाड्यात महायुती आणि महाविकास आघाडीत चुरशीची लढत होईल असा अंदाज आहे। मराठवाड्यात महायुतीला 16 ते 20 तर महाविकास आघाडीला 17 ते 20 जागा मिळतील अशी शक्यता आहे। इतर 4 जागांच्या बद्दल कोणीही निश्चितपणे सांगू शकत नाही, तर 2 जागांचा निकाल अनपेक्षित किंवा अनिश्चित लागू शकतो। मराठवाड्यात महायुतीला 16 ते 20 तर महाविकास आघाडीला 17 ते 20 जागा मिळतील अशी शक्यता आहे। इतर 4 जागांच्या बद्दल कोणीही निश्चितपणे सांगू शकत नाही, तर 2 जागांचा निकाल अनपेक्षित किंवा अनिश्चित लागू शकतो। सगळ्यांचं लक्ष लागून असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 22 ते 26 जागा तर महाविकास आघाडीला 21 ते 25 जागा मिळतील असा अंदाज आहे। इतरांना 3 जागा मिळू शकतात। बंडखोरी महायुतीमध्ये झाली एक कारण आहेच आहे, परंतु जरांगे फॅक्टर सुद्धा यावेळी विधानसभा निवडणुकांमध्ये काही प्रमाणात चालेल असं चित्र त्या मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्याला बघायला। कोकणात महायुतीला 7 ते 11 तर महाविकास आघाडीला 5 ते 8 जागा मिळण्याची शक्यता आहे। इतरांना 1 तर एका जागेवरचा निकाल हा अनपेक्षित लागू शकतो। बाळमानेला कदाचित शक्यता अशी आहे की त्यांचे स्वतःचा पूर्वीचा जो भाजपचा केडर मधले काही आहे ती मदत करण्याची आतून शक्यता वर्तवली जाते आणि उभाटाचे बऱ्यापैकी संख्याबळ तिथे रत्नागिरीमध्ये आहे। उद्धव ठाकरेंनी ज्या प्रमाणात संपूर्ण डॅमेज कंट्रोल करायला पाहिजे होतं, यावेळची कोकणाची निवडणूक मतदारांचं मॅनेजमेंट करणारी ठरणार आहे, ना की इश्यू बेस्ड। एकूणच राज्यात महायुतीला 120 ते 135 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे, तर महाविकास आघाडीला 100 ते 125 जागांपर्यंत समाधान मानावं लागू शकतं। अपक्ष आणि इतर हे 15 ते 20 जागा मिळवू शकतात, यात बंडखोरांचाही समावेश आहे। ऑन द फेन्स गव्हर्नमेंट बनवावं लागेल अशी काही परिस्थिती येणार नाही। 160 हा मगाशी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे महायुतीचा आकडा हा निश्चितपणे येईल आणि महायुतीच्या माध्यमाने मुख्यमंत्रीपद हे महायुतीच्याच घटक पक्षांमध्ये हे निश्चितपणे आमचे सगळे वरिष्ठ नेते ठरवून त्याचा निर्णय घेण्यात येईल। गॉडफादर सीट्स म्हणजे दोन्ही पक्षांमध्ये, तिन्ही पक्षांमध्ये जे उमेदवार गॉडफादरचे उमेदवार आहेत, म्हणजे आता त्याचा गॉडफादर शिंदे आहेत, त्याचा गॉडफादर देवेंद्र आहेत, त्याचा गॉडफादर शरद पवार आहेत, नाही तर त्या ह्यात आणि आत्ता जी सत्ता आहे या 3च लोकांच्या भोवती फिरते। तर ह्या ज्या गॉडफादर सीट्सच्या ज्या संख्येकडे पण आपल्याला बघावं लागणार आहे, कारण ती संख्या जी आहे ती कोणत्या मुख्यमंत्र्याच्या मागे उभी राहणार हा पण एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे। राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर होणार एवढं निश्चित। इतर पक्ष आणि अपक्षांची भूमिका महत्त्वाची असणार हे सुद्धा तेवढंच खरं।
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.